नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले हनुमा शेळीला घेऊन कोंडवाड्यात पोचवण्यासाठी गावात येतो. आता पुढे 2 बैल, म्हैस आणि शेरडी घेऊन आलो घराकडं. जगून सारी जनावरं दावणीला गुंतवली. मी बापूंना सगळं सांगितलं. ते काहीच बोलले नाहीत. नुसती सुपारी कातरत राहिले. खालीवर मान हलवीत कसला तरी विचार केला, पण दाढेला लावलं पान. जाताना मला म्हणाले, तिथं थांबू नकोस, कोतवालाच्या ताब्यात शिर्डी दे आणि ये माघारी. होय. गेलो चावडीकडं, तर शंकर्या तिथंच बसला होता पारावर. रका बघत होता. भोवतीनं सथाट टणक जोडीदार. मी कोतवालाच्या ताब्यात शिर्डी दिली. निघालो माघारी. तसा शंकर्या मला ऐकू जाईल असं मोठ्यानं म्हणाला. खाऊन खाऊन काय खाल्लं शिर्डीनं? तर 2 कंस. बारक्या पोराच्या नंगुळीबानी. मोतीपोवळ्याचं रान चारलं असतं तर काय केलं असतं? मी नुसतं वळून बघितलं, काही बोललो नाही. कशाला उगीच वाद वाढवा असा सरळ विचार करून मी घराकडं वळलो. मनात म्हटलं, हे गाव साधं नाही. 12 कलगट्ट्याचं टगे इथं राहतात. गावातनं धनगर नुसता मेंढरं घेऊन गेला तरी टणक बालगा गायब होतोय. आपणही जशास तसंच राहायला हवं. गंगाराम वस्तादाच्या तालमीतला हिसका दाखवायलाच हवा. अडचणीत गाठून एक टग्या ठोकायला हवा. गावाच्या मानेवर खडा देऊन सारं गाव दुडक्या चालीवर नाचवायला हवं. जुने रिवाज मोडायचे. म्होरके पांगळे करून जमलं तर नवी पिढी हाताशी धरायची. गावात आमचं जगतापाचं फक्त एकच घर, चावडीपासून 200 फुटांच्या अंतरावर. पण टगे राहू देईनात म्हणून बापू वैतागले. सरळ गावाबाहेर येऊन राहिले. सभोवती एकही घर मराठ्याचं नाही. मांग, महार, चांबार यांचा गुंताडा भोवती पडलेला. मांगाची ठुणगी घरं आणि वडरांच्या केळंबी झोपड्या नेपतीच्या आधारानं तरारलेल्या. कर्जेबाज बापूंनी स्वतःच्या हिमतीवर मालकीच्या शेतात घर बांधलं. गाव काहीही म्हणो, बापू ताठ्यात जगत आले. मांगवाड्यातला बापू जगताप असा कोणी उल्लेख केला म्हणून ते कधी चिडले नाहीत की हबकले नाहीत. उलट 10 माणसात ठणकावून सांगायचे, पाटील घरी पाणी भरण्यापरास मांगा घरी दळण दळल्यालं चांगलं. तिथं निदान माणुसकी तरी असते. ह्या मराठ्यासनी काय नुसतं चवीचं बोलणं ऐकून घ्यावं. शंकर्यानं अकारण डोक्याला मुंग्या आणल्या. त्याची तिरकी चाल मनात नाना संशय पेरू लागली. घरी आलो तर बापू मगासारखेच सोप्यातल्या माचावर टेकलेले, मघाचं पान अजूनही तोंडात चघळत असलेले. ये आलास जाऊन? हो. हां, चूळभर हातपाय धो. हातपाय धुतलं. टॉवेलानं अंग पुसून तिथंच बसलो. बापू उठले. तोंडातली पिंक बाहेर टाकली. पुन्हा धोतर सावरीत व्यवस्थित बसले. कोण काय म्हणलं नाही ना? नाही. पारावर होतं का कुणी? तर चांगली 10-11 जणं होती. कोण बोललं नाही ना? संपलं तर हनुमा. असं हे कवा तरी होणारच होतं. मी? तू अजून गावाला नवा आहेस. माणसं बनेल आहेत. खडा टाकून बघतात. हितनं मोहरं ध्यानात ठेव. नुसता वादाडा देऊन गप बसायचं नाही. आकबंद गडी जायबंदी झाला पाहिजे. पण सरकारी धुपाटनं मागं लागलं तर माझा मीच मिटवीन. हे गाव चांगलं नाही. लय जणासनी पिळलं ह्यांनी. भडवी माजले ती. काठीला काठीनं उत्तर दिलं तरच चालतं. मग नेमकी ताकीद कळती. सुखानं जगणं अवघड आहे इथं बाबा. कसलं अवघड? तुझी काठी एकदा भिंगरीगत फिरू दे की गावात. बघ कसं जाग्यावर गोठतंय गाव. उठ, जेव जा.
तुम्ही पण बसा की, मी जेवतो मागणं, मला बी जरा झाड्याला जाऊन यायचं होतं. जा तर मग, ये ना दिसासकट. ती बॅटरी ने. बापूंच्या बोलण्यातली नेमकी मेक माझ्या लक्षात येत नव्हती, पण यात काहीतरी खोच आहे हे मात्र जाणवत होतं. सालं, हे गावरानी राजकारण कळणं कठीणच. माणूस त्यात मुरल्याशिवाय काही कळत नाही. आपण साऱ्या मुंबईच्या टाळक्यावरून फिरून आलो, पण गावगुंडी आखाडे लक्षात येणं कठीणच. 4 माणसामागं 3 लोक इथं लबाड असतात. डोहातल्या पाण्यात कुऱ्हाड लपवावी तसे तस्करी बेत इथं शिजतात. एखादा वरचढ झालाच तर त्याला मुळातूनच छाटतात. ताठ वागला तर काठीनं डोकं भादरतात. मनगटाच्या जोरावर उर्मटपणा करू लागला तर आग्यामोहळ बनून त्याला घेरतात. चावून चावून मृत्यूकडं खेचतात. वतनावर आलेलं आमचं घर गावाला का आवडेल? पण बापूंनी जिद्द बांधली म्हणून निदान आमची पिढी तरी सुखानं नांदते, 4 घास खाते. नाहीतर गावानं पार वाट लावली असती. आता तगमगून जमणार नाही. साऱ्या देहाचीच बोथाटी बनवायला हवी. भिरभिर भरारत तसं भिरभिरलं पाहिजे. आपल्या अंगभूत वेगानं धावलं पाहिजे. कुणाच्या कातरीत सापडायचं नाही. बास, एवढी काळजी मात्र घ्यायची. बापू आता थकले. सारा गाडा आपल्यालाच ओढावा लागणार. जगू टणक आहे, पण समज कमी आहे. महादू तर अवघा 12 वर्षाचा. तो निदान शिकेल तरी, पण जगूचं काही खरं नाही. 16 वर्षाचा घोडा झाला तरी अजून 8वीतच आहे. पुढं सरकायचं काही चिन्हच दिसत नाही. असो, आपल्याला नाही शिकता आलं, आरामात का होईना यांना शिकू द्या. शाळा नसली की नुसत्या उद्योगात मुलं गुंततात. सबब 2 वर्षाला एक इत्ता परवडेल. मी ओढ्यावरून कोठा साफ करून परत येत होतो तर जगू आणि महादू काट्याच्या फेसाजवळ काहीतरी करत उभा होता. बाबळीच्या काट्याच्या त्या फेसाकडं बघत हातातला टॉवेल जगू मागे पुढे करत होता. कसला तरी अंदाज घेण्यासाठी मध्येच वाकत होता. काय करताय र इथं काट्याला? काय नाही, मऊ काढतोय. नका काढू लेका, मऊ उठवणं म्हणजे गाव उठवल्यासारखं असतं. फुकटात मध मिळतोय का सोडा? डोळा धरून माशी चावली म्हणजे कळल की. कशाला चावतीया? उन्हाचं नाही चावत. आणि चावलीच एकदाशी माशी तर काय मरतय होय माणूस? आता काय बोलायचं त्यांच्या पुढं? मी तिथंच थांबलो. असल्या कामात आमचा जगू हुशार. शाळेपेक्षा अशा धंद्यात लय डोकं चालायचं. 100 फुटावरनं सुद्धा तो महू कुठं आहे हे नेमकं सांगायचा. त्यानं नीट वाकून आधी मव्हाचा अंदाज घेतला. नेमकं कुठल्या काठीला बसलं हे नीट हेरलं. मग महादूला म्हणाला, हे बघ महादू, मी दिन तेवढी काठी लांब नेऊन टाकायची. लांब म्हणजे पुलावर नव्हं, तिथं पलीकडं. महादूला काय सांग काम्याच होता तो. सारा हेल उस्कटून पुन्हा रचायला सांगितला असता तरी त्यानं जमेल तसा तो रचला असता. त्याला नकार कसला असतो ते माहीत नाही आणि पुन्हा जगूला सावधान राहायचा इशारा दिला. जपून र बाबा, एखादा काटा घुसल बोटाला. नीट बघून वड काटक्या. एखाद्या वक्ती हेलात सापटुळं बी असतंय. लेका, दिस मावळायला चाललाय. काय लावलंय हे? खरं तर हे सगळं मला हवंच होतं. मध चाखायला नको होता असं थोडंच होतं, पण थोरला भाऊ या नात्यानं त्याला काहीतरी सांगणं आवश्यक होतं म्हणून मी हे सगळं सांगत होतो. फेसातनं एक तांबडा सरडा सरपटत आला तसा महादू घाबरला, पळायला लागला. अरे पळतोयास कशाला?
खातोय होय त्यो. ही काठी टाक तिकडं. जगूनं एक एक काठी शिस्तीत काढायला सुरुवात केली. मी पुढं होऊन डोकावून बघितलं. बाप रे, चांगलंच दंड्या मऊ आहे. तो इळा घे की, उगी हातानं कशाला ओढतोयास. जगूनं हळूहळू साऱ्या काठ्या काढल्या. वरच्या काट्या निघाल्या तसं मऊ उघडं पडलं. माश्या वळवळायला लागल्या. काळा साप हलावा तसं करायला लागल्या. वर भुणभुणणाऱ्या माशीचा अंदाज घेत त्यानं त्या काठीचा खंबुटा नीट हेरला. नेमका त्यात इळा अडकवला. मागं वळून काट्याचा अंदाज घेत पटदिशी ओढली बाहेर काठी. आला पळवीत माझ्याकडं. माशांचं पुंजकच्या पुंजकं वाटव पडलं. झोपेतनं जाग्या झाल्यागत काही बनानत पळाल्या. माशा चावतील या भीतीनं मीही पळालो. पळताय कशाला अण्णा? काय करत्यात एवढ्या? दिवस मावळला की नाही त्यांना दिसतच नाही बघा. कांदा, एवढा कांदा हाय ह्यो. जुनाट दिसतंय. साठिवलंय चांगलंच. नसता साठिवला कांदा तर माशांनी कवाच मध पिऊन टाकला असता. महादू तर नुसता नाचत होता. जगू सुटला कांदा नाचवीत घराकडं. काटेरी काठी, तो छिद्रांदानी बनलेला पिवळट काळपट 2 मुठी एवढा कांदा. एका बाजूनं 3-4 माशा अजूनही चिकटलेल्या. उगीचच मधमाशांची कीव वाटायला लागली. थेंब थेंब गोळा केलेला सारा ऐवज पोरांनी पळवला. घरी आलो तर बापू चिडले. माझ्यावर नव्हे, पोरांच्यावर. तुम्हाला लेकानू कोण र सांगतं हे उद्योग करायला? मऊ काढणं वाईट. त्या भाटमवाडीत याक पोरगं मेलं ह्या म्हावाच्या नादानं. त्याला वाटलं मऊच आहे. हुतं ते काळ्या सापाचं इटुळं. पार फोडलं कडाकडा. हनुमा, तुला किती वेळा सांगितलं ह्या पोरांच्यावर ध्यान ठेवत जा. ह्या जगूला नाही अक्कल. रोज नवी नवी कारणं काढतो. आता पडू द्या तो मध त्या पितळीत. जीवन घ्या आधी. रुक्मिणी, वाढ ग साऱ्यासनी. रुक्मिणी माझी बायको, काळी सावळी. तशी मला साजेशी नव्हती, पण नाकी डोळी वेधक होती. तितकीच प्रेमळणी कष्टाळू. ती खूप कमी बोलायची. बोलली तरी एका सरी. खुशीत असली तर खूप बोलायची. पण असं सहसा घडत नसे. घर आरशासारखं स्वच्छ ठेवायची. बापूंच्या समोर मी तिच्याशी फारसा बोलत नसे. पण जे काही बोलणं व्हायचं ते रात्री दबक्या आवाजात. तिचं सावळं तारुण्य जीवाला फार मोठा आधार वाटायचं. बापूंच्या बरोबरही ती कधीतरीच बोलायची. माझ्यापेक्षा बोलण्यापेक्षा कामात गुंतणं तिला आवडायचं. घराण्याचं वळण, दुसरं काय. तसल्या घाईत जगूनं कांदा व्यवस्थित फोडला होता. पातेल्यात मध साठवला होता. दिराच्या पराक्रमावर रुक्मिणी खुश होती. तिला आता औषधी मध तर मिळणारच होता, पण रोज कपाळावर लावायला भरपूर मेणही मिळणार होतं. मध खाऊन चिकट झालेलं हात तिथेच घमेल्यात खंगळत दोघेही जेवायला बसले. बापू घास मोडत म्हणाले, शंकर्या, रानात काय म्हणत होता आणखी? काय नाही, हेच आपलं शेरडी पिकात सोडून वर मला दमाखाली घ्यायला बघत होता. लय आडेल जात हाय. जोत्याचा पोरगा ना, माहीत आहे मला. बाप ही तसलाच. किराणा मालाचं दुकान टाकल्यापासनं लय उड्या मारतोय. दुसरं दुकान नाही ना गावात. कवा टाकलं? आता वरीस झालं की. 4 डबडी मांडली ती. पण भलती मिजास दावतं या. दाव नका मिजास, आपलं काय जातंय. पण मी म्हणतो, आम्हाला का त्रास? का? लेका, ती तर गोम हाय. त्या चावडी पलीकडची ती आपली जागा आहे ना.
ती ज्योती नानालाच मिळायची होती. पण वतनावर आमचा बाप आला. ती म्हणाली आपल्याला, तो जुना डूक आहे त्याच्या टाळक्यात. आता आपल्याला जागा मिळाली, त्याला आपण काय करणार? मागं एकदा उधारीवरनं भांडला होता. म्हणला दुकानची उधारी 50 रुपये राहिली या. म्या म्हणलं 30 रुपये. लावला वात घालायला लागला. दिलं का पैसं? मी देतोय. हलकट भडवा. 8 आण्याची वस्तू रुपयाला ऐकणार. वर पुन्हा बोंबलायला रिकामा. तो पवाराचा दादबा, जाधव, वरचा भाऊसाब, साऱ्यांचा पूर हाय. एका ताटात जेवते ती रोज. साऱ्या गावाची सूत्र भडव्यांनी हातात घेतले ती. एकटं घर घावलं की माणसासकट तुडवाय बघते ती. काय घास त्यांचा तुडवायचा? तुमच्या वेळी तुम्ही एकटं असला तरी आता तिघं हाय आम्ही. पार एकाचं वाट घालू. तुम्ही बिनघोरी राहावा बापू. ए रुक्मिणी, बापूसनी वाढ ग भाकरी. हां, आता आम्ही हाताशी आलोय. सांगायचं सावकाश, कवा बी नानाची पुंगी वाजवू. जगू तर बुक्कीनं खाऊचा कांदा फोडत म्हणाला. त्या शंकर्याला भडव्याला मीच सरळ करणार हाय. काट्याच्या फेसावरच झोपिवतो आई घाल्याला. रात्रभर कोकलून मेलं पाहिजे. महादूला ठसका लागला. तशी रुक्मिणी पाणी घेऊन पुढं धावली. म्हणाली, पाणी प्या भाऊजी, लय हसू नका. नाही म्हटलं तरी रुक्मिणीलाही हसू आलं होतं. पण ती नाजूक ओठाआड आपलं दुर्मिळ हसू लपवत होती. बाहेर नरसू वडार येऊन बसला तसा बापूंनी हात धुतला. दंडकीच्या खिशातली पानाची पिशवी बाहेर काढत ते बाहेर आले. काय नरसू? काय नाही. हनम्या, तुला बी घे की सुपारी. सुपारी तोंडात टाकली. लेपटं काढलं, खांद्यावर घेतलं. बॅटरीनं दुसरं लेपटं जगूजवळ दिलं. निघालो परड्याला बैलाजवळ झोपायला. तसं बापू मला म्हणाले, हनम्या, कशाला जातोयस गारट्यात तिथं? पडात ये. जाणार तुम्ही दोघं? बस की हनुमा. हं, बोला नरसाजी पंत, काय म्हणतात गाढवं तुमची? मी झोपून गेलो तरी चर्चा चालूच राहिली. हनुमा जगतापानं ज्योतिनानाच्या शंकरला मारलं ही बातमी गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भणानत गेली. जो तो चौकात बसून चर्चा करायला लागला. मारलं 2 वादाडं, पण माणसांनी भलत्याच अफवा उठवायला सुरुवात केली. आव, चरीनं हातपाय बांधून एरंडानं सडाकलं पोरगं. माणसासनी काय, पराचा कावळा करण्यात पहिला नंबर. नेहमीसारखी ज्योतिनानाच्या दुकानात चांडाळ चौकडी जमली. विचारविनिमयाला सुरुवात झाली. स्वस्त धान्याचं दुकानही पट्ट्यानं स्वतःकडंच ठेवलेलं. अर्धी साखर, चांगलं तांदूळ 4-5 जणांच्या घरी आयतं पोहोच व्हायचं. त्यांच्यापैकी कुणाच्याही घरी लग्न असो, जिलेबी बर्फीशिवाय बेत नाही. गोरगरिबांना शिरा घालायला सुद्धा गूळसुद्धा मिळायचा नाही. कोण विचारतंय त्यासनी? ज्योतिनाना वाटप करणार आणि पाटील हिशेब करणार. मग काय, उसाच्या गुऱ्हाळावरच्या वर तऱ्हा. पुढं घडणाऱ्या साऱ्या घटनांची सूत्रं इथूनच हालायची. काळे निळे बेत इथंच शिजायचे. सुपाऱ्या इथंच दिल्या जायच्या. चोरीचा माल इथंच वाटायचा. रात्रीचे 12 वाजले होते. गाव झोपलं होतं. अप्पू खाल्ल्यासारखे घोरत होतं. दुकानाच्या बाहेर कोतवाल तंबाखू मळत होता. काळी कुळकुळीत काठी कोपऱ्यात टेकवली होती. आत स्वस्त धान्याच्या दुकानात ज्योतिनाना, दादबा पवार, डोंगरा पाटील, जाधव आणि नकटा भाऊसाब अशी चांडाळ चौकडी बसली होती. गुप्त चर्चेला ऊत आला होता. नुसत्या दुधाचा पहिला चहा पिणारी ती धेंड आज बाटल्यावर बाटल्या संपवायच्या विचारात होती. ज्योतिनानानं सारी तयारी केली होती. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवर रोज ऐकत रहा.
आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.